एक महत्त्वाची अपडेट आपण देऊया। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराड याच्यावरती थेट आरोप करणारे संदीप क्षीरसागर होते। विधानसभेमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडलेला होता आणि सध्या ते सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत। हे प्रकरण राज्यातल्या अनेक राजकारण्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी लावून धरलं होतं। त्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर हे अग्रेसर होते। वाल्मिक कराड याच्यावरती थेट आरोप करणारे, विधानसभेमध्ये त्याचं थेट नाव घेणारे संदीप क्षीरसागर होते। नमिता मुंदडा यांनी देखील या सगळ्या प्रकरणाचा उल्लेख केलेला होता। बीडमधील अनेक आमदारांनी या प्रकरणी आपला आवाज उठवलेला आहे। अगदी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील हे प्रकरण लावून धरलेलं आहे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेले आहेत आणि तिकडे ते नेमकी काय मागणी करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, अपडेट जाणून घेऊया। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेत। निलेश बुधावलेकडे जाऊयात। निलेश, संदीप क्षीरसागर सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झालेत, काय अपडेट्स आहेत? अतिशय ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण काही वेळानंतर सुरेश धस जे बीडचे आमदार आहेत आणि हे देखील सह्याद्री अतिथीगृह येतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी येणार आहेत। खरं तर संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस या दोघांना हा विषय जो आहे तो सातत्यानं लावून धरला होता। सभागृहामध्ये जर पहिल्यांदा कोणी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं असेल तर ते संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड होते। त्यापैकी संदीप क्षीरसागर आता सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचलेले आहेत। सुरेश धस सातत्यानं पत्रकार परिषदा घेत आहेत, मात्र त्यांना कधीही नाव घेणं टाळलं होतं, कधीही नाव घेतलं नव्हतं। आका आणि आकांचा आका केवळ एवढाच ते उल्लेख करत होते। आता खरं तर सीआयडीच्या चौकशीसाठी स्वतः वाल्मिक कराड गेले असताना संदीप क्षीरसागर मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अनेक दिवस झालं वाल्मिक कराड सीआयडीला सापडत नव्हते अशा पद्धतीचा आरोप होत होता आणि त्याच अनुषंगानं सुरेश धस आणि भेट घेणार होते। तत्पूर्वी संदीप क्षीरसागर त्या ठिकाणी पोहोचतात। त्यामुळे आता प्रामुख्याने या घडामोडींमध्ये या प्रकरणामध्ये काय संदीप क्षीरसागर मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। प्रज्ञा, बरोबर आहे। संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस हे आता सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय मागणी केली जाते आणि ती मागणी पुढे मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संदीप क्षीरसागर यांनी सगळ्यात पहिल्यांदा विधानसभेमध्ये वाल्मिक कराड याचं थेट नाव घेतलेलं होतं। सुरेश धस यांनी हे सगळं प्रकरण लावून धरलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला पुढे नेमकं काय वळण मिळणार, वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर न्यायालयामध्ये नेमकी काय भूमिका मांडली जाणार, सीआयडी कडून काय दावे केले जाणार आणि त्यानुसार हे सगळं प्रकरण नेमकं कसं पुढे जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण अर्थात महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे ती संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी। त्यामुळे या सगळ्यामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।